शांताबाई, ओ शांताबाई, कोणी आहे का नाही घरी? का सॉरी गटाचे साहेब येणार आहे म्हणून पाहून गेले? नाही नाही बाप्पा साहेब, तुम्ही येणार आहे म्हणून आम्ही काय पाहून जा बाप्पा. आम्ही नाही जात बाप्पा, पाहून जाणार आहो का आम्ही. गटाचे पैसे घेतले तर भरा तर लागेनच ना. घ्या बाप्पा साहेब, पैसे घ्या. नाही शांताबाई, तुम्हाला नाही म्हणून राहिलो, पण लय बाया गटावाले साहेब येणार आहे म्हटलं की पाहूनच जातात. नाही नाही बाप्पा, आपण नाही आहो त्यातलं. हे घ्या बाप्पा साहेब, पैसे घ्या, मोजून घ्या. हो शांताबाई. किती पैसे आहे शांताबाई? साहेब 6,000 आहे ना. 2,000 माये, 2,000 सुशिलाचे आणि 2,000 राधाचे. या महिन्याचे गटाचे पैसे भरले आम्ही ना. नाही ना शांताबाई, तुम्हाला 12,000 भरायचे होते ना. अजून 3 बाया कुठे आहे तुमच्या गटातल्या? सुभद्राबाई, चंदाबाई आणि चंद्रकलाबाई, यायचे पैसे दिलेच नाही तुम्ही ना. मागच्या महिन्यात बी तसंच गेलो, मागच्या महिन्यात बी नाही भरले, तुम्ही नवीन नव्हते भरले आणि काही नव्हते भरले. साहेब मागच्या महिन्यात थोडी तंगी होती ना, म्हणून नव्हते भरले. नाही तर भरत नाही का तुमचे पैसे, भरत नाही का मी? तर मग या महिन्यात जास्त भरायला पाहिजे होती ना तुम्ही ना. साहेब पुढच्या महिन्यात शिल्लक भरून देईन बा, पुढच्या महिन्यात. बाबा शांताबाई, असं नाही चालणार बा. नाही तर मग पुढच्या बारीत तुम्हाला गोट नाही भेटी. साहेब पुढच्या महिन्यात नक्की भरून देईन, मागच्या महिन्याचे पैसे नक्की भरीन. बरं, तुमचे येऊन जातील, पण ते सुभद्राबाई, ते चंदाबाई आणि ते चंद्रकलाबाई, ते तर भरूच नाही राहिले ना. गटाचे पैसे भरूच नाही राहिले. तुमच्या भरोशावर गट दिला होता बा आम्ही त्याला. काय करू बा साहेब, आत्ताचे पैसे आम्ही भरू? आम्ही हातमजुरीवाला माणूस बापा. सकाळी कामाला जाऊ तर संध्याकाळी खाऊ आम्ही. आमचं पोट असं हातावर आहे आमच्यावाल्या. त्याचे पैसे कुठून भराव आम्ही, कुठून भराव? समजू शकतो शांताबाई, पण आम्हाला वरतून ऑर्डर आलेली आहे ना बा. आमच्या हाती नाही आहे ना काही. आमच्या हाती नाही आहे ना काही, आम्हाला बी जॉब द्यायला लागते ना. काय करू बा, एवढा म्हटलं त्याला भरतच नाही त्या बाया, तर करावं काय आता? हा शांताबाई, तुम्हाला सांगतो मी, त्याईनं जर गटाचे पैसे नाही भरले तर त्याची भरपाई तुम्हाला करावं लागेल. तुमच्या 6 बायाचा गट होता, त्याच्यातल्या 3 बाया भरू राहिल्या, 3 बाया नाही भरू राहिल्या, तर ह्या 3 बायाला त्याचे पैसे भरावं लागेल. आता सांगू राहिलो मी. काऊन बापा, आम्ही कसं काय भरावं त्याचे पैसे? गट त्याईनं उचलला, त्याईनं पैसे घेतले आणि आम्ही कसे काय भरावं त्याचे पैसे? नाही नाही बापा साहेब, आम्ही नाही भरू शकत त्याचे पैसे. आम्ही पहिला हातमजूरवाला माणूस बापा. आम्ही त्याचे पैसे कुठून भराव आम्ही त्याचे पैसे? लागन तर त्याच्या घरी मी तुम्हाला घेऊन चालतो बापा, आणि तुम्ही बोला त्याच्या संग, काय करायचं आहे करा, त्यापासून पैसे घ्या. पण बापा आम्ही नाही भरू शकत. नाही बापा नाही. चला मग शांताबाई, त्याच्या घरी घेऊन चला. चला बापा साहेब, घेऊन जातो तुम्हाला. खरं बाई, या चंद्राले, सुभद्राले आणि ह्या चंद्रकलाले गटात निघाले पुरलं नाही बाई, मला पुरलं नाही. पण काय करू, गटात मी 3 बाया कमी पडू राहिल्या होत्या ना, म्हणून त्याला घ्या लागले बापा मला अर्जंटमध्ये. नाही तर मी काय घेतो त्याला. पहिलेच म्हटलं होतं त्याला, फसवशील नका बापा मला. आखरी फसवलंच ना त्याईनं. चला शांताबाई. हो बापा साहेब, चला चला. शांताबाई, अजून किती दूर आहे घर? बस आलं साहेब, आलं समोरच्या गल्लीत. बस चंद्रकलाचंच घर आहे, बस समोरच आहे. शांताबाई कुठं चालली वा? कुठं नाही हो मायबाई, चंद्रकलाच्या इथं चालली. काय लिहो मायबाई? आणि हे कोण आहे? अव हे गटावाले सर आहे ना, त्याला चंद्रकलाच्या इथं घेऊन चालली. ते सुभद्रा, चंद्रकला आणि ते चंदा, त्यानं गटच नाही भरला ना. मागच्या महिन्यापासून गटच नाही भरला त्याईनं. साहेब म्हणत आहे त्याईनं जर गट नाही भरला तर तुम्हाला भरावं लागेल त्याचे पैसे. म्हणून मी म्हटलं बाप्पा, आम्ही कुठून भरावं त्याचे पैसे? चला तुम्हाला घेऊन जातो त्याच्या घरी, तुम्हीच मागा त्याचे पैसे. असं हे गटाच्या चक्करमध्ये मी पडत नाही बाप्पा, मला मोठा भेव लागते गटाईचा. हो बाई ना, बरोबर आहे तुझ्या, पण असते कधी कधी कोणावर मजबुरी, तू उचला लागते गट, मजबुरीत नाही. कोणाला उधार मागायला जाय बरं, उधार देते का कोणी पैसे? म्हणून उचला लागते बाप्पा गट तिथं, काम पडलं तर. हो शांताबाई, बरोबर आहे. मग कुठं आता चंद्रकलाच्या इथे घेऊन चालली का? हो तिच्या घरी घेऊन चालली आहे ते घरी. आहे घरी. अजा, हे गटावाले साहेब त्या घरी चालले बा, त्या घरी चालले. हो रे बा, हे गटावाले साहेब तर माझ्या घरी चालले. काकू आहे का घरी? हो रे बा, आई तो घरीच आहे, पण आई जो पैसे नाही आहे. मग इथं काय करू राहिला? जाय ना लवकर घरी. आणि त्या आई म्हणा गटावाले साहेब येणार आहे म्हणा, गायब हो म्हणा लवकर घरून, गायब हो. घरी बी असेच 1-2 वेळा गटावाले साहेब येत होते आणि आई जो पैसे नव्हते ताई गायबच होत होती. जाय लवकर, काकू सांग काय बोल म्हणा, गटावाले साहेब राहिले. हो बरोबर बोल राहिला तू. चल मी जातो, आईला सांगून देतो. जाय हो लवकर. हो. काय शांताबाई, तुला माहित असल्यावर बी त्या बाईला कायले गटात नाही घेतलं बाई ना तुला? कायले गटात नाही घेतलं? तुला तर माहित आहे ना, ते चंद्रकला, ते चंदा, ते सुभद्रा एकसारख्याच आहेत म्हणून त्या गट भरत नाही. त्याला कायले घेतलं तू ना? हो ना बाई ना, त्याला मजबुरीमध्ये घेतलं होतं व गटामध्ये. मला होतं अर्जंट काम पैशाचं, बाया काही सापडून होतं राहिला गटासाठी, तर त्याला घ्या लागलं. भरतच नाही ना बाई ना, त्या गट भरतच नाही. मागच्या बारीनं बी त्याईनं कसं केलं तर तुला माहित आहे ना. अशा बरं नाही भरत व, ऐकतो ना कशा नाही भरत, तर जातो ना मी साहेबासोबत. बरं जा, चंद्रकला घरीच आहे, दिसली होती मला. आता जातो तिच्या घरी. रोजच्या रोज काय बनवा भाजीले काही समजत नाही बापा मला तर. वांगे काल सकाळी बनवले, रात्री छोले आणि वांगे बनवले. आता बनवू काय? एक काम करतो बाई, भाकरी बनवतो आणि बेसन बनवतो, झालं. रोजच्या रोज काय बनवा बापा, तेच बनवतो. आई आई. काय झालं रे बापा आजा? काऊन असा करू राहिला? भूत गीत पाहिला का काय? आई भूत नाही, मी ना गटावाला साहेब पाहिला. गटावला साहेब?
आपल्या घरी उराला का बाप्पा? तुला सांगितलं तर नाही ना की मी घरी आहो म्हणून? आई मी बोललोच नाही गटावला साहेबासोबत. जसा मला गटावला साहेब दिसला ना तसंच मी तुला सांगायला आलो. शांता काकू घेऊन राहील त्याला आपल्या घरी. नाही नाही, शांताबाईच्या जीवाली बी चैन नाही आहे बाप्पा. हे शांताबाई कायले मा घरी घेऊन राहील त्याले? मग काय करता येईल आता? आता काय करतो म्हणजे बाप्पा, मी घरून पैतो म्हटलं गटाले साहेब आले ना तर सांगशील त्याले माझ्या घरी नाही आहे म्हणा, घरी नाही बाहेर गेलेली आहे म्हणा. ते विचारतील कुठे गेली तर? म्हणशील माहित नाही आहे म्हणा कुठे गेली तर, सकाळपासून गेलेली आहे म्हणा असं म्हणशील. आई मुले मागितले तर मग त्याने पैसे? तुला खाली मागतील रे पैसे? हा तुला हा नाहीस, तुला खाली मागतील? गटावल्या साहेबाच्या धाकानं मी पैतो लवकर. हा आणि ते आले तर सांगशील माझ्या घरी नाही आहे म्हणा बस. तुला पैसे दिवशी नाही मागतील ते. बरं बापा आई आता तू म्हणतो तर. बरं चालली मी. हा कुठं चालली आहे आता तू? अरे मी चंदीच्या इथे जातो ना, चंदीला सांगतो ना तिने नाही भरले म्हणते गटाचे पैसे, तिच्या घरी बी जातील ते साहेब. मी चंदाचेच जातो, तिला सांगून देतो. बरं ठीक आहे. नाही ताई असतील पैसे तर भरून दे ना गटाचे. हां भरून देते साहेब आले तर काय करतो? अरे बापा माझं जाहीर काले पैसे नाही आणि तू म्हणतं की लगे गटाला साहेबाचे पैसे भर. बाबांना दिले का जो का राहती? काले रे बापा त्या किराणावाल्याला दिले पैसे आणि ते बाईक घेतली होती ना त्या बाईकची माय भरली. हां आणि असेच वाटण्या विटण्यात नाही चिल्लर चाललर पैसे चालले गेले बापा. ते पैसे झाले कोणता टाईम लागते? गटाला साहेबाचे नंतर भरीन मी पैसे, फक्त एवढं सांगून देशील मग येई नाही म्हणा घरी बस. बरं बाई. शांताबाई मा घरी खाली घेऊन राहील तर गटावला साहेब आले. जा लागेल बाप्पा, पया लागेल लवकर घरून. चंद्रकला, ओ चंद्रकला, चंद्रकला. अरे बापा साहेब आता काय सांगू काय माहित मी. आई तर चालली गेली, आता मलाच बोलला की त्याच्यासोबत. चंद्रकला, ओ चंद्रकला. काय रे अजा, तुम्ही माय कुठे आहे रे? शांता काकू आई तर घरी नाही आहे, घरी नाही आहे, सकाळपासून नाही आहे घरी. कुठे गेलीत बाप्पा? काय झालं काकू कुठं गेली तर? अरे बापा आता मायनं गट उचलला होता, गटाचे पैसेच नाही भरले, मागच्या महिन्यात नाही भरले, नाही महिन्यात नाही भरले. ते गटावाले साहेब आलेले आहे तर पैसे पाहिजे होते. आई ठेवून गेली का पैसे गटाचे? नाही बापा काकू ठेवून नाही गेली आई पैसे. मग कधी गेली तर घरून ते? काय माहित मी बाहेर गेलो होतो. मग आता बाहेरून आलो घरी, आई घरीच नाही आहे. कधी येणार आहे काही सांगून गेली का तुझी मम्मी? नाही बापा साहेब कधी येणार आहे ते काही सांगून नाही गेली. पहा शांता काकू पैशाचा धाका नाही असे पाहून जातात म्हटलं. आता त्या बापासंग बोला लागेल मला गटाच्या पैशाच्या बाऱ्यात. ते बाबा कधी येते तर? शांता काकू संध्याकाळी येतात बाबा, संध्याकाळी या तुम्ही घरी. बरं बरं चल मादी, मा घरचं तर झालं आता, मा घरून चालली जाते नाही. आता चंदीच्या घरी जाते नाही, चंदीच्या घरी जातो मी. आणि माझ्या त्या मायला समजून सांग ना बा. हां गटाचे पैसे उचलले तर मायनं 2 महिने झाले गटाचे पैसे भरले नाही. गटाचे पैसे भरून देत जाय ना म्हणा. हां तुझ्या बापासंगच बोला लागेल मला. हां संध्याकाळी येतात ना ते बाबा, त्या बाबासंगच बोलतो मी. हो शांता काकू तुम्ही आई संग बोलल्यापेक्षा बाबा संग बोला. बाबा तरी भरण गटाचे पैसे. तसंच करायला लागेल आता. साहेब आता चंद्रकला तर घरी नाही आहे, चला तुम्हाला चंदाच्या इथे घेऊन चालतो. हो चला चंदाबाईची इथं चला. आणि तरी तू येई आली ना तरी सांगून देशील गटाचे पैसे भरायचं. गटावले साहेब आले होते म्हणा घरी. हो हो काकू हो. आईच्या ना गटाचे पैसे भरणं होत नाही तर आई घेतेच कायले घेतेच कायले गटाचे पैसे मध्ये काही समजत नाही. चल नाही येतो थोडीशी गावातून घुमून, घरातल्या घरात राहू 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 पुरं बोर होते बापा. येतो थोडी गावातून घुमून फिरून. माहिती छंदे कुठे चालली हो तू? कुठे नाही वा, घरातल्या घरात बोर होऊ राहिली होती, म्हटलं या थोडं गावातून घुमून फिरून. जाऊ नको, गावात नाही नको जाऊ. काऊन नाही जाऊ? तुला काय झालं? मला काय झालं विचारूच नको तू, विचारूच नको मला काय झालं तर. म्हणजे अहो गटावाला साहेब घुमू राहिला, ते शांताबाई मा घरी घेऊन आली होती, गटावाला साहेब आले, आता तुझ्या घरी घेऊन राहिली. तू गावात नाही घुमायला जाशील आणि तिथंच तुला ते पकडून घेईन शांताबाई ते गटावाले साहेब, मग कुठून भरशील पैसे? आता माही बाई वा गटावाला साहेब घुमू राहिला का? मग नाही तर काय, आणि शांताबाई आपल्या घरी घेऊन राहील त्याला. माय बाई व बरं झालं हो बाई तुला सांगितलं मला. चाल लवकर चाल, सुभद्राच्या इथे जायचं आहे आपल्याला, सुभद्राच्या इथून येऊ. हां नाही तर मग सुभद्राबाई बी घरीच सापडीन राहिले. चाल लवकर चाल. हो बाई ना चाल 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 बाबा लवकर चाल, सुभद्राच्या इथे जाऊ. हां चाल. माय बाई हा अचानक गटावला साहेब कसा काय आला? काय जुनं बापा कसा काय आला तर जीवाला खाव आपल्या. चाल माय बाई चाल, सुभद्राच्या इथं सुभद्राला बी सांगून देऊ. आता नाही चंदी घरी नाही, चंदीला कसं काय माहीत पडलं गटावले साहेब येणार आहे म्हणून तिच्या घरी? शांताबाई चंदाबाई बी तर नाही आहे घरी. हो बाप्पा साहेब चंदाबाई बी नाही आहे घरी. चंदाबाईला आणि चंद्रकलाबाईला का माहीत पडलं होतं का आम्ही याच्या घरी येणार आहोत म्हणून? नाही बाप्पा साहेब त्याला कसं काय माहीत राहील? दोघी बी नाही आहे ना घरी? हो बापा दोघी नाही आहे. आता सुभद्राच्या इथे जायचं राहिलं, जर सुभद्रा बी घरी नाही सापडली ना मग समजून जा लागत की या तिघीले माहीत आहे की गटावाले साहेब याच्या घरी येऊ राहिले म्हणून. याले पता पहिलेच पता लागला. मग समजून जा लागत. मग काही ना काही विचार करायला लागेल मला, काही ना काही दिमाग लावा लागेल. आता कोण राहिलं शांताबाई? आता एक सुभद्राबाई राहिली बा, चला तिच्या घरी. चला लवकर शांताबाई चला त्याच्या घरी घेऊन, नाही तर सुभद्राबाई बी गायब होऊन जाईल. हो चला साहेब चला. आणा ना बाप्पा, आणा ना लवकर चहा.
किती वेळची वाट पावलेली बापा चहाची, अजून का चहा बनलाच नाही का? आणू राहिलो ना चहा त्यासाठी बनवायला टाइम नाही लागत का? एवढा टाइम लागतंय का बापा? आणि चहा अजून का घेऊनच नाही आले का काय? आणलं ना, दिसून राहिलं का तुले? आता नाही बाई वा, मला काही दूरचं दिसून नाही राहिलं बापा. काय माहित मग चष्म्याचा नंबर बदलला का काय तर. जा लागेल डबल डोळे चेक करायला. हे घे पेचा. आणि द्या बापा द्या. सुभद्रा बाई वा, आता नाही बाई वा, आवाज तर मला चंद्रकलाचा आणि चंदाचा वाटून राहिला. आता नाही बाई, डोळ्याबरोबर कानं बी चेक करायला लागतात का काय? मला त्याचा आवाज येऊ राहिला. आवाज नाही राहिला. सुभद्राबाई आणि चंदाबाई आलेली आहे. आता नाही बाई वा, कशा काय आल्या हो तुम्ही? सुभद्राबाई काही विचारूच नको बाई ना, कसं आलो तर आम्ही. तुला माहित आहे का, गटावाले साहेब पाघरी येऊ राहिले आता, पाघरीच येणार आहेत. आता नाही बाई वा, काय बोलू राहिले हो तुम्ही? गटावाले साहेब येणार आहे का माघारी? हो, पहिले माघारी आले होते ते, मग चंदाचे इथे गेले, आता तुझ्या घरी येणार आहे. सुभद्राबाई लवकर पाय घरून, पाय लवकर घराला टाला लावून घे. त्याला काय लावावं लागते? सुभद्रा त्या गटवाला साहेबाचे पैसे देऊन दे. काय गेली नको लवकर आले. नाही बाई सुभद्राबाई, तू भरशील तर मग आम्हाला भरायला लागेल ना बाई ना. हो सुभद्राबाई, तुम्ही नाही भरू राहिले का हो? नाही बापा, माझं नाही आहे पैसे गिसे गटाचे भरायले, मी नाही भरू राहिली. मग मीच काय भरू बापा? मी नाही भरत. पण आता गटावाले साहेब येणारच असं, त्याला कोण दाखवू राहिलं माझं? अजून कोण? शांताबाई दाखवत आहे सरायचे घर. त्या शांतीले तर काही काम धंदाच नाही, मागत हात धुवून लागेल ते, तिला दाखवा लागेल दन का? शांताबाईला मग दाखवशील दन का? आता ते साहेब उराले गटावाले, आता काय करतात? काय करतो म्हणजे? आपण घरात लपून राहू? हे बुडेबा जातील समोर. बुडेबा तुम्ही दादा ते गटावाल्या साहेबाला म्हणा आमची बाई घरी नाही आहे म्हणा, आणि माझं पैसे गिशे नाही आहे म्हणा. नाही मी नाही बोलत खोटं. कम खोटे नाही बोलत, मा सांगत मोठे खोटे बोलता. खोटं काय बोलू? तू घरी नाही आहे? तू घरी आहेस ना? हो बापा, त्या गटावाल्या साहेबाला बिलकुल सांगायचं नाही की मी घरात आहो म्हणून. जर काहीला सांगितलं तर तुमचं तुम्ही पाहून घ्या. सुभद्रा, हे सुभद्रा, माय बाई व सुभद्रा बाई आली ना, शांताबाई घेऊन आली, गटावाल्या साहेब आले, तू एकटं बी घेऊन आली. आता आम्ही बी पकडले जातो बापा. थांबा मग, भिऊ नका मी येऊ ना. हो बुडे बा, तुम्ही काय करता इथं? जा समोर ते गटावाले साहेब आले, त्याला म्हणा आमची बाई घरी नाही आहे म्हणा. जा लवकर जा. सुभद्रा ऐका हो, घरात काही अंदर जा ना बापा, रे अंदर ना, जा ना लवकर. हो भाऊ जा ना थोडं. एवढ्या वारीनं वाचून घ्या बापा, पुढच्या महिन्यात आम्ही नक्की गट भरू. हो भाऊ. बरोबर, आता तुम्ही म्हणून राहिले तर. हो बापा, तो चहा आता देऊन जा. हो हे गोट भरणं होत नाही हिच्यानं, तर गोटच खाली घेते काही समजत नाही मला. हिच्यानं मला बी खोटं बोलायला लागू राहिलो. जा हो लवकर समोर. हो चाललो. भिवू नका हो माही तुम्ही. मी आहो ना, भिवू नका. इथं आपण लपून राहू मा घरात नाही. बरं बाप्पा. सुभद्राबाई हो सुभद्राबाई, हाय का कोणी घरात? काय या अंदर? अरे शांताबाई तुम्ही? हो बाप्पा भाऊ, सुभद्रा आहे का घरी? ते तिनं गट उचलला होता म्हटलं, आणि गटाचे 2 महिने झाले तिनं पैसेच नाही भरले. दोन्ही किस्ता तिच्या बाकी आहेत, तर त्याच्यासाठी साहेब आले. हे गटावले साहेब आहेत. सुभद्रा कुठे आहेत? सुभद्रा सुभद्रा तर नाही घरी. वाटलंच मला. आता कसं शांताबाई? सुभद्राबाई तर घरी नाही आहे. आपल्या दाखानं पाहून गेले वाटतं, त्याला माहीत पडलं आपण येणार आहोत म्हणून. आता काय करता साहेब? आता त्याला गट भेटणार नाही, त्याला माहीतच नाही आहे की आपला गट माफ झाला म्हणून पहिलेचा. गट माफ झाला? हो साहेब, पहिला गट आपला माफ झाला ना, आता नवीन गट भेटणार आहे ना 30,000चा. आता त्याला भेटणारच नाही तो गट, ते आता घरीच नाही आहे. अरे भाऊ, आम्ही गटाचे पैसे घ्यायला नव्हतो आलो. आम्ही आलो होतो की त्याचा जो मागचा गट आहे ना तो माफ झालेला आहे, आणि त्याला नवीन 30,000चा गट भेटणार आहे. पण आता ते घरीच नाही आहेत. आता काय? आम्ही चंदाच्या इथं बी गेलो होतो, चंद्रकलाच्या इथं बी गेलो होतो, काही नाही आहे घरी. आता त्याला गटच नाही भेटत. पहिला गट माफ झाला, पैसे नाही भरायचे आहे त्या गटाचे. उलटा हे लोक नवीन गट देणार आहे. आता माय बाई गट भेटणार आहे ना नवीन, आणि तो गट माफ झाला म्हणते ना. माय बाई मला तर ते मा पोरगा सांगत होता की गटावाले साहेब आले आणि पैसे मागू राहिले. हो तुला बरोबर ऐकलं नसन. असं असन की पहिला गट माफ झाला, नवीन गट भेटणार आहे. हो तेच बापा, सुभद्राबाई असती घरी तर तिला नवीन गट भेटला असता 30,000चा. फक्त कागदपत्र लागत होते. माय बाई नवीन गट भेटणार आहे. चंद्रकला चंदा चलावं नाही तर साहेब चालले जातील. शांताबाई काहीतरी युक्ती लढवत आहे. साहेब होले बोलावा फक्त. बरोबर. काय नवीन गट भेटणार आहे? पहिला गट माफ झाला? मग नाही तर काय, चरण साहेब आले का साहेब? हो शांताबाई बरोबर बोलत आहे. पहिला गट माफ झालेला आहे, नवीन गट देणार आम्ही त्याला. पण ते तर घरी नाही आहे. पप्पा कोण म्हणते आम्ही घरातली नाही आहो? आम्ही घरीच आहो पप्पा साहेब, घरीच आहो आम्ही. अरे सुभद्रा, चंद्रकला, चंदा तुम्ही इथं होत्या का? हो बापा, आम्ही सुभद्राबाईच्याच इथं होतो. तुम्हाला घरी नशीन भेटलो ना, आम्ही इथं होतो. हो बापा, शांताबाई आम्ही इथं सुभद्राबाईच्या इथं आलो होतो. हो माहिती माझ घरी होत्या ह्या दोघी. हे इकडल्या रूममध्ये होतो ना आम्ही, बुडे बोले दिसलो ना सर. आम्ही घरातच होतो. पा साहेब पा, घरीच होते ह्या. हे साहेब आलेले आहे. यायचे मागच्या महिन्याचे गटाचे पैसे नाही भरले, आणि या महिन्याचे बी गटाचे पैसे नाही भरले तुम्ही ना. चला यायचे गटाचे पैसे भरा. हे काय शांताबाई,
तू तर म्हणून राहिली होती की पहिला गट माफ झाला, नवीन 30,000चा गट भेटणार आहे. हो ना शांताबाई, आम्ही तेच ऐकलं होतं. पहिला गट माफ झाला ना, आता नवीन गट भेटणार आहे आम्हाला 30,000चा. पहिला गट भरा तुम्ही, मग डबल तुम्हाला गट भेटल. पहिलाच गट नाही भरला तर नवीन गट कसा काय भेटल तुम्हाला? ते तर मला समजलं. चंद्रकला बी घरी नाही, चंदा बी घरी नाही, तू बी घरी नाही. तुम्हाला पहिलेच माहीत पडलं की गटावाले साहेब येणार आहे म्हणून तुम्ही तिघीच्या तिघी घरातून गायब झाल्या. मला तुमची पुरी चाल समजली, म्हणून तुमच्या संग मी चाल खेळली तुम्हाला घराच्या बाहेर काढण्यासाठी. मला माहीत होतं तुम्ही तिघी सुभद्राच्या घरात लपून आहे म्हणून, पण तुम्हाला घराच्या बाहेर कसं काढावं हा विचार करत होती, म्हणून मी तुम्हाला घराच्या बाहेर काढण्यासाठी ही चाल चढली. पहिला गट माफ झाला आणि तुम्हाला 30,000चा नवीन गट भेटणार आहे. मला माहिती आहे तुम्ही लालची आहे म्हणून. सुभद्रा, तू या लालच तुलाच भारी पडला. मला वाटलं शांताबाई काहीतरी असंच करणार आहे म्हणून. शांताबाई, पैसे तर नाही आहे बा. सुभद्रा, पहिलेच तुला म्हटलं होतं गट काढू नको, काढशील तर पैसे भरशील. तुला गट काढला ना, आता पैसे भर त्याचे. पैसे भर लवकर, जास्त नाटकं नको करू. बरं ठीक आहे, भरतो आता. चंद्रकला, चंद्र, जावं तुम्ही बी घरी, आणा तुमच्या घरून गटाचे पैसे. गट भराच लागन आपल्याला. पण सुभद्राबाई, पण घेईन काही नाही माय बाई, फसलो आता आपण चांगलंच. आपल्याला गटाचे पैसे भराच लागत. चल मी जातो माघारी, गटाचे पैसे घेऊन येतो. बरं बाप्पा. धन्यवाद शांताबाई, तुम्ही नसत्या तर आम्हाला गटाचे पैसे आमचे भेटलेच नसते. नाही भाऊसाहेब, मा भरोशावर तुम्ही गट दिला होता. हां, अळी पडीले कामात येता तुम्ही आमच्या. आणि गट तर भराच लागेल ना, पैसे घेतले तर त्याचे पैसे तर द्याच लागेल ना. काही तू उभे आहे व, जा लवकर पैसे घेऊन या गटाचे. लवकर गटाचे पैसे आणा, नाही तर तुमच्या घरातलं सामान उचलून घेऊन जातील म्हटले साहेब लोक. नाही बाप्पा, घरातलं सामान नका घेऊन जाऊ, आणून देतो पैसे. हो बाप्पा, आणून देतो. चल माय बाई, मी जातो घरी, पैसे आणतो. शांताबाई, किती वेळा म्हणतो मी गटाचे पैसे घेतो तर डुबत नको जाऊ, पैसे देत जा. पुढच्या बारी नाही कोणत्या गटात घेऊ नका. आता हे पैसे देत नाही ना, माहिती आहे तुम्हाला, घेऊ नका इथे गटात. भाऊ, वेळ पडत असते माणसावर. हां, काय लागत असतात माणसाले पैसे, पण भरा बी लागत असतात ना. कोणाचे पैसे बुडवून काय भेटणार आपल्याला, काय भेटणार? बरोबर आहे शांताबाई, कधी कोणाचे पैसे बुडवायला नाही पाहिजे. ज्याचा पैसा घेतला त्याला पैसा द्यायलाच पाहिजे. मग नाही तर काय. शांताबाई, पैसे घेऊन ये तुम्ही. हो हो भाऊ, घेऊन ये. सुभद्रा, भेटलेच नाही का पैसे? हो हो बाप्पा, आणून राहिली ना, आणून राहिली पैसे, आणून राहिली. आणून राहील म्हणते पैसे. सुभद्रा, साहेब तुम्ही टेन्शन नका घेऊ, भरतो म्हणतात त्या गटाचे पैसे. चंद्रकला आणि चंदा बी गेलेले आहेत पैसे आणायला, सुभद्रा बी घेऊन येते. हो बाई, थांबू ना आम्ही, आणा म्हणत येईल पैसे.